अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधींना उद्यापासून सुरुवात होणार आहे। 7 दिवस हे विधी चालणार असून 22 जानेवारीला प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होईल। देशभरातील 121 पुरोहित प्राणप्रतिष्ठा विधीचं पौरोहित्य करतील। त्यामध्ये राज्यातील 26 पुरोहितांचा सुद्धा समावेश आहे। दरम्यान अयोध्येत 7 दिवस धार्मिक कार्यक्रम चालणार आहेत। कसे असतील हे कार्यक्रम पाहूयात। 16 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा अधिकारार्थ शरयू नदीच्या तीरावर मुख्य यजमानांचं स्नान गोदान होणार आहे। 17 जानेवारीला जलयात्रा, कलश पूजन आणि भगवान रामलल्लाच्या मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा होणार आहे। 18 जानेवारी सर्व देवतांचे पूजन, मंत्रपाठ, भूमिपूजन, यज्ञ मंडपाचे पूजन होईल। पाणी, धान्य, गंध आदी गोष्टींमध्ये रामलल्लांची मूर्ती ठेवली जाणार आहे। 19 जानेवारी वेद पारायणांची व्यवस्था, हवनाची सुरुवात, राम मंदिराची वास्तुशांती आदी विधी होतील। 20 जानेवारी नित्य प्रातः पूजन तसेच फलादिवास, 81 कलशांद्वारे मूर्तीस्नान, पुष्पादिवास होणार आहे। 21 जानेवारीला मूर्तीची महापूजा, मूर्तीची मंदिराला परिक्रमा केली जाईल। त्यानंतर संध्याकाळी मूर्तीची वेदसेवा केली जाणार आहे। आणि 22 जानेवारीला रामलल्लांना सिंहासनावर बसवलं जाईल। प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त दुपारी 12:29 आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।